भात कापणीनंतर गवताचे भारे आणि भाताच्या मळणीनंतर भात भरडण्यासाठी देण्यापूर्वी भाताच्या बुंद्यातील मूळ खाण्यासाठी रानडुकरांच्या झुंडी गावोगाव रात्री फिरत असून या रानडुकरांपासून कोणतेही मोठे नुकसान होण्यापूर्वी शिकारीच्या परवानगीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। भारतातील सुमारे 18 राज्यांमध्ये रानडुक्कर, माकड, नीलगाई, हरीण, काळवीट तसेच अन्य शेतीला उपद्रवी प्राण्यांच्या शिकारीसाठी परवानगी आहे। राज्यात ही कृषी क्षेत्रातील उपद्रवी वन्यजीवांच्या शिकारीसाठी शेतकरी वर्गाने मागणी केली असून शिकारीनंतर वन्यजीवांचे मांस भक्षण करण्यायोग्य असल्यास तशी कृती केल्यास त्यास कायदेशीर मुभा नैसर्गिक न्याय तत्वाने देण्यात यावी अशी न्याय मागणी राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती। त्यानंतर परवानगी देण्यास आदेश दिला आहे। शेतपिकास धोकादायक ठरलेल्या रानडुक्कर आणि रोही म्हणजेच नीलगाई यांचा बंदोबस्त करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्याने आता पोलादपूर तालुक्यातील रानडुकरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवता येणार आहे।